हो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आमच्या घरात आठवड्यातनं एकदा तरी बनणारी ही हाय प्रोटीन डिश जी वेट लॉससाठी खूप मदत करते. तर त्याच्यासाठी पाववाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे. ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला एका साईडला रेस्ट करायला हाफ ॲन हॉवर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत एक मिक्सरचं भांडं आणि 4-5 तास भिजवलेली अशी चण्याची डाळ 1 वाटी घ्यायची आपल्याला आणि 1 वाटी उडीद, मोड आलेले उडीद घ्यायचे, कारण ते खूप पौष्टिक असतात. आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालायची आणि थोडं जिरं घालायचं आणि ते आपल्याला मिक्सरमधनं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि असं थोडंसं म्हणजे बारीक म्हणजे एकदम जास्त बारीक नाही, थोडं करमरीत राहू द्या, म्हणजे ते टेस्टला छान लागतं थोडंसं. तर असं आपण मस्त कढईमध्ये काढून घेऊया. सगळं वाटलेलं जे मिक्सचर आहे आपलं डाळीचं ते काढून घेतलं. ते त्यानंतर आपण रवा आणि दह्यात जे मिक्स केलेला होता रवा तो आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि ते बेटर आपल्याला छान फेटून असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे ते सगळं मिक्स होईल. आणि ही खूप खूप हेल्दी डिश आहे आणि वेट लॉससाठी तर खूप छान आहे. तुम्ही आठवड्यातून 2दा पण बनवू शकतात. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर ही डिश नक्की ट्राय करा. त्यानंतर मी त्याच्यात घातलं आहे पाणी आपल्याला खूप जास्त पण नाही घालायचं आहे, कारण मग बेटर पातळ होईल. कारण आपण त्याच्यानंतर आपण थोड्या भाज्या पण घालणार आहोत. म्हणजे कांदे घातलेत 1 वाटी, थोडे टोमॅटो घातलेत आणि कॅरेट घातलं आहे, नाही सॉरी, कॅरेट घातलं आहे, टोमॅटो नाही घातले, कोथिंबीर घातली आणि हिंग. हिंग कारण डाळीचं असल्यामुळे आपल्याला ते पचायला हलकं होतं, तर हिंग नक्की घालायचं आहे. आणि त्यानंतर मी घेतले आहेत जे आपण पिझ्झावरती स्प्रिंकल करतो असे हाफ जे असतात ना ते, आणि थोडे चिली फ्लेक्स आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडा खाण्याचा सोडा आणि इनो टाकला आहे मी. इनोवरती आपल्याला थोडंसं आता पाणी घालायचं आहे आणि ते बेटरमध्ये पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून बेटर आपलं हलकं होईल आणि जे आपण डिश बनवणार आहोत ते पण आपल्याला मस्त फुलायला मदत होईल. तर अशा प्रकारे आपलं मस्त इनो मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण कढाईमध्ये पटकन कढई तापत ठेवलेली, तर त्याच्यात आपण थोडं तेल घालूया आणि थोडं जिरा मोहरी अँड त्याच्यात तीळ घालायचं आपल्याला. या तिघं गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्याच्यात घालणं. आणि थोडासा कढीपत्ता. तेल एकदम कडकडीत झाल्यावर आपल्याला ते टाकायचं आहे आणि ते तडतड असा आवाज आला की म्हणजे मग आपल्याला समजायचं की आपली फोडणी छान झालेली. तर अशा प्रकारे मस्त आपलं तीळ, कढीपत्ता आणि जिरा मस्त तडतड आवाज येतो आहे. आता आपण त्याच्यात आपलं जे बेटर तयार केलेलं ते चांगलं पटापट मिक्स करून परत आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे. तर आपण म्हणजे 2 पळी घेतलेले आहेत. थोडी पळी माझी मोठी आहे, तर तुम्ही 3 घ्या. थोडं आणि जाडसर असं करायचं आहे आपल्याला, जास्त बारीक नाही करायचं. ही डिश तशीच येते. तर अशा प्रकारे मस्त असं स्प्रेड करून घेतलेलं आपलं बेटर ते कढईमध्ये. आणि नंतर आपल्याला म्हणजे झाकण ठेवून 10-1 मिनटं आपल्याला तसंच आपल्याला थोडं कमी गॅसवरती आपल्याला मस्त हे होऊ द्यायचं, शिजू द्यायचं त्याला. आणि ते थोडं फुलतं पण नंतर. अशा प्रकारे आपण झाकण ठेवूया आणि त्याला 10 मिनटं मस्त कमी आचेवरती आपण शिजू देऊया. तर अशा प्रकारे आपलं मस्त जे बेटर आहे ते फुललं आहे एकदम मस्त आणि छान दिसतं एकदम कलरफुल मस्त असं ग्रीन वगैरे. तर अशा प्रकारे आपण त्याला उलटा करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आता दुसरी बाजू पण आपण शेकून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यासाठी चटणी तयार करून घेऊया. मिरच्या घेतल्या आहेत मी, लसूण, शेंगदाणा आणि तीळ भाजून घेतलं आहे आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. थोडं मीठ चवीनुसार घालायचे आणि मिक्सरला बारीक करून मस्त असं चटणी आपल्याला बनवायची आहे. त्या चटणी बनल्यानंतर आपण ती एका भांड्यात काढून घेऊया आणि त्यानंतर आपण मस्त अशी तिखट अशी चटणी होते ही मस्त. आणि तिला थोडंसं पाणी घालून पातळ करून त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा तिला मस्त. अशा प्रकारे आपली चटणी मस्त तयार झाली आहे. आणि त्यानंतर आपण आता आपलं जे हांडवोसारखं गुजरातील याला हांडवो म्हणतात, तर मस्त तयार झालेला आहे आपला हांडवो आणि त्याला आता आपण मस्त कट करून घेऊया पिझ्झा कटरने. अशा प्रकारे ही हाय प्रोटीन डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर कशी झाली ते तुम्ही सांगा मला आणि लाईक अँड कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि
ही डिश नक्की ट्राय करा प्लीज प्लीज प्लीज. तुमच्या म्हणजे प्रोटीन मिळेल तुम्हाला, खूप जास्त वेट लॉसला मदत होईल आणि खूप हेल्दी ऑप्शन आहे हा. मुलांसाठी पण चांगला आहे, डब्याला तुम्ही करू शकतात. तर अशा प्रकारे आपला हांडवो तयार आहे आणि खूप सॉफ्ट झाला आहे तो, मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे. तर अशा प्रकारे ही डिश तयार आहे. बाय बाय गाईज, एन्जॉय.